मडगाव वरून येणारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणारी गाडी नंबर 1205 मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी। कोकण रेल्वेचे रत्नागिरी रेल्वे स्टेशन। नमस्कार मित्रांनो, मी कसं घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर आज आहे ना आपण कणकवलीला आलो होतो, तर पुन्हा एकदा निघालो खरी आपण। आणि आजचा असणारा प्रवास आहे ना तो आपला असणार आहे कोकण रेल्वेचा। तर आपण रेल्वेने चालणार आहे घरी चिपळूणला, तिथनं आपण मग सावर्ड्याला बसने येऊ। तर आपली जी आज ट्रेन असणार आहे ना ती 12052 जनशताब्दी एक्सप्रेस, तिचा प्रवास आपण करणार आहोत। तर नक्कीच आपला प्रवास कसा तर तुम्ही देखील पहा आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे आहे कणकवली रेल्वे स्टेशन आणि तुम्ही पाहताय की आजूबाजूला रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे बऱ्यापैकी। ते हा रोड देखील नवीन व्हायला लागलेला आहे। आणि आता आज जाऊया, तिकीट काढूया आणि ट्रेनची वाट पाहूयात। चला, आज शिरलोय आपण आणि तुम्ही पाहताय की डिजिटल इंडिया पॉवर टू इम्पॉवर इकडे मस्तपैकी सेल्फी पॉईंट केलेला आहे। कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते साहेब। तर प्लॅटफॉर्मवर बनला आहे आणि थोडा इकडे वंदे भारत ट्रेन येणार आहे, ती बघूया आता वंदे भारत ट्रेन कशी आहे। इकडे ना एक मस्त सोय केलेली आहे, जे ट्रेन्स येतात त्यांच्या डब्यांची स्थिती काय असणार ना, स्लीपर कोणता, सिटिंग कोणता, AC कोणता, हे सगळी माहिती इथं दिलेली आहे कंप्लीट। आली वंदे भारत आलेली आहे। आता थोड्यासा प्लॅटफॉर्मवर बनवते ती येईल तेव्हा तुम्हाला दाखवतो। जर आज चढायला मिळालं ना तर आजला पण तिथे तुम्हाला व्ह्यू दाखवतो। साइडला लावणे ज्या पॅसेंजरची गाडी MH07 ABC 0917 ही गाडी साइडला लावणे। तर आत्ताच मित्रांनो वंदे भारत ट्रेन आहे ना बनला आली आहे। तर लवकर ना आपण सुद्धा या ट्रेनचा प्रवास करू आणि येणारा व्हिडिओ आहे ना लवकर त्यांना तेवढा घेऊन वंदे भारतचा। टोटली फुल AC असणारी गाडी आहे, निघाली आहे पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने। दिवास सावंतवाडी पॅसेंजर गाडी आत्ताच आली आहे। मडगाव वरून येणारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणारी गाडी नंबर 1205 मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी। कृपया ध्यान दीजिए मडगाव तर मंडी रत्नागिरी आलं आहे, पण विषय असा झाला आहे की आपल्याला जे तिकीट मिळाले कणकवलीतून ती फक्त रत्नागिरीची आहे आणि आपण चिपळूणपर्यंत प्रवास करायची रिस्क घेऊ शकत नाही। सो आत्ता आपण इथे उतरू आणि आपण हायवेला जाऊन आहे ना एखादी आपल्याला कोणती बस मिळते का सावर्ड्यापर्यंत ते आता पाहू। चला।
गर्दी किती बघा मुंबईला जायला. तर चला आता रत्नागिरीला उतरलो आपण, पुढे जाऊया हायवेला आणि पटकन आहे ना एखादी कोणती बस मिळते का बघूया. आपल्याला घरी जायला सावड्याला चिपळूणला जायचं, परत तिथनं संध्याकाळनंतर आपल्या घरी यायला बस नसते, म्हणून आपण आहे ना हाच वे प्रेफर करूया आता जायला. कोकण रेल्वेचे रत्नागिरी रेल्वे स्टेशन. तर मंडळी हा दिवस दुसरा आहे. तुम्ही म्हणाल काल सुरुवात कुठे केलेली आणि आज हा बीचवर कुठे. मित्रांनो आज आपण व्हिडिओ एंड करतोय. आपण पाहिलं की मी कणकवलीवरनं प्रवास केला आपल्या घराकडे, रात्री याला उशीर झाला त्यामुळे मला व्हिडिओ काही एंड करायला मिळाला नाही. तर मंडळी हा आपला आजचा व्हिडिओ. आपण प्रवास केला तर शताब्दी एक्सप्रेसनी घरापर्यंतचा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एपिसोडपर्यंत बाय बाय.